नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आजच्या दिवसाचे 10 करंट अफेअर्सचे प्रश्न बघणार आहोत. तर मित्रांनो, आजचा भाग नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जेवढे पण मी प्रश्न सांगणार आहे आणि त्यांची उत्तरे सांगणार आहे ती तुम्ही नक्की तुमच्या वहीत लिहून घ्या आणि त्यांचे रिव्हिजन पण करत चला. कारण की स्पर्धा परीक्षाची काठिण्य पातळी दिवसेंदिवस वाढतच चालली आणि त्यामध्ये एक्झामिनर खूप फिरून प्रश्न विचारत असतात. त्यामुळे ही प्रश्न उत्तरे आणि अधिक माहिती जी असते ती नक्की तुम्ही लिहून घेत चला आणि त्यांचे रिव्हिजन करत चला. आणि मित्रांनो, तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल म्हणजेच या व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. बघूया आजचा पहिला प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 1. मोबाईल इलेक्ट्रिक ॲप कोणत्या मंत्र्यांच्याद्वारे जारी करण्यात आलेले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे नारायण राणे, दुसरा आहे नितीन गडकरी, तिसरा आहे सर्वानंद सोनोवाल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नारायण राणे. तर नारायण राणे यांच्याद्वारे मोबाईल इलेक्ट्रिक ॲप जारी करण्यात आलेले आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि नारायण राणे हे MSME मिनिस्टर आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, जेवढे पण केंद्रीय मंत्री असतात त्यांना तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. तर मुंबईतील फुलिंग इंडिया 2022 कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रेपोज पे ॲप सादर केलेले आहे. म्हणजेच त्या ॲपचं नाव काय असणार आहे तर रेपोज पे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि रेपोज पे वर वापरकर्ते मोबाईल इलेक्ट्रिक वाहने ऑर्डर पण करू शकतात. तर हे ॲप चालू करण्याचा उद्देश काय आहे तर तो उद्देश पण तुम्ही नक्की लिहून घ्यायचा आहे. म्हणजेच या ॲपच्या द्वारे जे पण वापरकर्ते असतील ते मोबाईल इलेक्ट्रिक वाहने ऑर्डर या ठिकाणी करू शकतील, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी नितीन गडकरी आलेले आहेत. तर नितीन गडकरी हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्री हे कोण आहेत तर ते नितीन गडकरी आहेत. आणि सर्वानंद सोनोवाल हे केंद्रीय आयुष मंत्री आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि सर्वानंद सोनोवाल यांनीच मुंबई या ठिकाणी वॉटर टॅक्सीचे पण अनावरण केलेले आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तर ही माहिती जी असते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायची आहे. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 2. कोणती कंपनी 5G स्पेक्ट्रम प्राप्त करणारी भारतातील पहिली कंपनी बनलेली आहे? पर्याय क्रमांक 1 आहे L&T टेक, दुसरा आहे TCS, तिसरा आहे विप्रो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे L&T टेक. तर L&T टेक ह्या कंपनीने 5G स्पेक्ट्रम प्राप्त केलेला आहे आणि ती भारतातील पहिली कंपनी बनलेली आहे जिने 5G स्पेक्ट्रम प्राप्त केलेला आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तसेच TCS आणि विप्रो ह्या पण दोन IT कंपन्या आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच IT क्षेत्रातील कंपन्या आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 3. स्प्रिंट चॅलेंजचे अनावरण कोणाद्वारे करण्यात आलेले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे नरेंद्र मोदी, दुसरा आहे योगी आदित्यनाथ, तिसरा आहे भूपेंद्र बघेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी. तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्प्रिंट चॅलेंजचे अनावरण करण्यात आलेले आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तर या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांचे पण नाव आलेले आहे. तर हे उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 4. पश्चिम बंगाल राज्याचे नवीन राज्यपाल कोण बनले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे गणेशी लाल, दुसरा आहे भगतसिंग कोश्यारी, तिसरा आहे ला गणेशन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ला गणेशन. तर ला गणेशन हे पश्चिम बंगाल राज्याचे नवीन राज्यपाल बनलेले आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर जेवढे पण राज्यांचे राज्यपाल असतात ते पण तुम्हाला माहित असले पाहिजे, तर त्यांची नावे पण तुम्ही नक्की लिहून घेत चला. तर गणेशी लाल हे ओडिसा या राज्याचे राज्यपाल आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि ओडिसा या राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तसेच भगतसिंग कोश्यारी हे आपले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा आणि लिहून पण घ्या. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 5. BCCI चे नवीन नैतिक अधिकारी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक 1 आहे विनीत सरन, दुसरा आहे सौरव गांगुली, तिसरा आहे जय शाह. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विनीत सरन. तर विनीत सरन हे BCCI चे नवीन नैतिक अधिकारी बनलेले आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तसेच सौरव गांगुली हे BCCI चे अध्यक्ष आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला परीक्षेला असे प्रश्न विचारला जाऊ शकतो की BCCI चे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? तर ते सौरव गांगुली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि BCCI चे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आणि IPL चे आयोजन पण BCCI करत असते. तसेच जय शाह हे BCCI चे सचिव आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायचे, म्हणजेच सेक्रेटरी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर जय शाह हे ICC चे सदस्य बनलेले आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि ICC चे मुख्यालय
दुबई या ठिकाणी आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर अशी महत्वाची माहिती जी असते ती तुम्ही नक्की लिहून घेत चला. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 6. लेफ्टनंट जनरल राज शुक्ला यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यूपीएससीचे अध्यक्ष कोण आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे एस सोमनाथ, दुसरा आहे मनोज सोनी, तिसरा आहे जी सतीश रेड्डी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मनोज सोनी. तर मनोज सोनी हे यूपीएससीचे अध्यक्ष आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आणि लेफ्टनंट जनरल जे निवृत्त झालेले आहे राज शुक्ला ते यूपीएससीचे सदस्य बनलेले आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तसेच एस सोमनाथ हे इस्रोचे अध्यक्ष आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि इस्रोचे मुख्यालय हे बेंगळुरू या ठिकाणी आहे, हे पण तुम्ही लिहून घ्या. तसेच जी सतीश रेड्डी हे डीआरडीओचे अध्यक्ष आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि डीआरडीओचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 7. आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 आहे 2 जुलै, 30 जून, तिसरा आहे 20 जुलै. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 20 जुलै. 20 जुलै ह्या दिवशी आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस साजरा केला जात असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, महिन्यातील जेवढे पण महत्त्वाचे दिवस असतात ते तुम्ही नक्की लिहून घेत चाला आणि त्यांचे पण रिव्हिजन करत चला, कारण की स्पर्धा परीक्षांमध्ये 1 किंवा 2 मार्काला असे प्रश्न विचारले जात असतात. तर त्यांना तुम्ही नक्की लिहून घेत चला. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 8. श्रीलंका या देशाचे 9वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक 1 आहे मुस्ताफिजुर रहमान, दुसरा आहे रानिल विक्रमसिंघे, तिसरा आहे रुचिरा कंबोज. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे रानिल विक्रमसिंघे. तर रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंका या देशाचे 9वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे, तुम्ही लक्षात ठेवा आणि व्यवस्थित लिहून पण घ्या. कारण की ज्या पण आंतरराष्ट्रीय स्तरावरती घडामोडी घडत असतात त्यांच्यावरती पण स्पर्धा परीक्षांमध्ये नक्की प्रश्न विचारले जात असतात, तर त्यांना पण तुम्ही नक्की लिहून घेत चला. तर मुस्ताफिजुर रहमान यांची भारतातील बांगलादेश उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, हे नाव तुम्ही लक्षात ठेवायचे. कोण? तर मुस्ताफिजुर रहमान, हे नाव तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. तर रुचिरा कंबोज यांची संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आलेली आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. संयुक्त राष्ट्रामध्ये म्हणजेच UN मध्ये त्यांची भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आलेली आहे, तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 9. मॉर्गन स्टॅनलीने आर्थिक वर्ष 2023 साठी भारताचा जीडीपी किती वर्तविला आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे 5.2%, दुसरा आहे 4.7%, तिसरा आहे 7.2%. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 7.2%. तर मॉर्गन स्टॅनलीने म्हणजे जी एक रेटिंग कंपनी आहे तिने आर्थिक वर्ष 2023 साठी आपल्या भारताचा जीडीपीचा अंदाज हा 7.2% इतका वर्तवलेला आहे. आणि मित्रांनो, आपल्या भारताच्या जीडीपीची गणना ही युनेस्को करत असते, म्हणजेच नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस ही आपल्या भारताच्या जीडीपीची गणना करत असते, तुम्ही लक्षात ठेवा आणि लिहून पण घ्या. तर या ठिकाणी जीडीपी हा विषय आलाय, तर आपण काही रेटिंग कंपन्या आणि त्यांनी आपल्या भारताच्या जीडीपीचा अंदाज किती वर्तवलेला आहे ते पण आता या ठिकाणी बघणार आहोत. पहिल्यांदा बघूया OECD. तर OECDने 2022-23 साठी आपल्या भारताच्या जीडीपीचा अंदाज हा 6.9% इतका वर्तवलेला आहे. दुसरा आहे फिचने 2022-23 साठी आपल्या भारताचा जीडीपी हा 7.8% इतका वर्तवलेला आहे. तिसरा आहे आरबीआय म्हणजेच आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आरबीआयने 2022-23 साठी आपल्या भारताच्या जीडीपीचा अंदाज 7.2% इतका बांधलेला आहे, तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. चौथा आहे एनएसओने 2021-22 साठी आपल्या भारताच्या जीडीपीची गणना ही 8.7% इतकी केलेली आहे. पाचवा आहे मुडीजने 2023 साठी आपल्या भारताच्या जीडीपीचा अंदाज हा 5.4% इतका राहील असा वर्तवलेला आहे. पुढचे नाव आहे इक्राने 2023 साठी आपल्या भारताच्या जीडीपीचा अंदाज हा 7.2% इतका बांधलेला आहे. पुढचे नाव आहे युएनसीटीडी ने 2022 साठी आपल्या भारताच्या जीडीपीचा अंदाज हा 4.6% इतका वर्तवलेला होता. पुढचे नाव आहे IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. तर IMF ने 2022-23 साठी आपल्या भारताच्या जीडीपीचा अंदाज हा 8.2% इतका वर्तवलेला आहे. पुढचे नाव आहे एडीबी म्हणजेच एशियाई डेव्हलपमेंट बँक. तर एडीपी ने 2022-23 साठी आपल्या भारताच्या जीडीपीची गणना ही 7.5% इतकी केलेली आहे.
पुढचे नाव आहे वर्ल्ड बँक म्हणजेच जागतिक बँक. तर जागतिक बँकेने 2022-23 साठी आपल्या भारताच्या जीडीपीचा अंदाजा 7.5% इतका वर्तवलेला आहे. तर मित्रांनो, अशीच लिस्ट तुम्ही पण बनवून घ्या आणि याचे रिव्हिजन करत चला, कारण की ज्या पण बँकिंग क्षेत्रातील एक्झाम असतात त्यांच्यामध्ये नक्की असे प्रश्न विचारले जात असतात. तर ही माहिती तुम्ही तुमच्या वहीत नक्की लिहून घ्या आणि त्याचे रिव्हिजन पण करत चला. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 10. हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारत कितव्या स्थानावर आला आहे? पर्याय क्रमांक 1 आहे 87, दुसरा आहे 3, तिसरा आहे 17. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 87. तर हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये आपला भारत 87व्या क्रमांकावरती आलेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तसेच ग्लोबल एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये भारत 180व्या स्थानावरती आहे. तसेच ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारत 101 स्थानावरती आलेला आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तसेच वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट मध्ये भारत 136 क्रमांकावरती आलेला आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये भारत 150व्या स्थानावरती आलेला आहे. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स मध्ये भारत 87व्या क्रमांकावरती आलेला आहे. तसेच ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारत 46व्या क्रमांकावरती आहे. तर मित्रांनो, जे पण इंडेक्स असतात ते पण तुम्ही नक्की लिहून घेत चला, कारण की स्पर्धा परीक्षांमध्ये इंडेक्स पण विचारले जात असतात. तर त्यांना पण तुम्ही नक्की लिहून घ्या आणि लक्षात पण ठेवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आजचा करंट अफेअर्स मराठीचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि मित्रांनो, मी जेवढी पण अधिक माहिती सांगत असतो ती नक्की तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्या आणि त्यांचे रिव्हिजन पण करत चला, कारण की एक्झामिनर हे खूप फिरून प्रश्न विचारत असतात. त्यामुळे ही माहिती तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायची आहे आणि लक्षात पण ठेवायची आहे. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल म्हणजेच या व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.